11th ॲडमिशन 2025-26 मध्ये कॅपराऊंड 2चे फॉर्म विद्यार्थी 10 तारीख ते 13 तारखेच्या मधात फिलअप करू शकतात। या अगोदर आपण व्हिडिओ दिलेला होता की ज्या कॉलेजमध्ये किती जागा आहे कास्टनुसार हे तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर तुम्हाला जेही कॉलेज टाकायचे आहे त्या कॉलेजचे तुम्ही जागा चेक करा आणि तुम्हाला चेक करणं आहे ते म्हणजे कट ऑफ। कारण कॉलेजचे कट ऑफ चेक केल्याशिवाय तुम्ही कॉलेज ॲड करू नका, कारण की तुम्हाला माहीत पडणं अतिशय गरजेचं आहे की राऊंड 1 मध्ये या कॉलेजचा कट ऑफ काय होता, जेणेकरून राऊंड 2 मध्ये ते कॉलेज तुम्हाला मिळू शकणार किंवा नाही यामध्ये तुम्ही अंदाज लावू शकता। जर कॉलेज ॲड करायचं असेल तुम्ही तर करू शकता, परंतु तुम्हाला अंदाज येणार की त्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागेल किंवा नाही लागेल। तर सर्वप्रथम साईडवर या। साईडवर आल्यानंतर तुम्हाला जी ब्ल्यू लिंक दिलेली आहे यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे कट ऑफ लिस्टचा। तर कट ऑफ लिस्टच्या ऑप्शनला क्लिक करा। कट ऑफ लिस्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघू शकता यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम रिजन डिस्ट्रिक्ट चूज करा आणि स्ट्रीम कोड टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर सर्चला क्लिक करा। सर्चला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण जिल्ह्यामधील संपूर्ण कॉलेजची लिस्ट डिस्प्ले होणार। त्यामध्ये तुम्ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही सर्च करून सुद्धा संपूर्ण कॉलेजची लिस्ट बघू शकता। जे कॉलेज तुम्हाला ॲड करायचं आहे राऊंड 2 मध्ये तुमच्या लिस्टमध्ये त्या कॉलेजचं नाव आणि त्यानंतर तुम्हाला इथे इंग्लिश आणि त्यानंतर स्ट्रीम चेक करणं अतिशय गरजेचं आहे की कोणत्या स्ट्रीमसाठी तुम्ही घेणार आहे, जसे की आर्ट, कॉमर्स, सायन्स। तर एक कॉलेज तुम्हाला 3 वेळा दिसणार, त्यामध्ये आर्ट, कॉमर्स आणि सायन्स असे ऑप्शन असेल। त्यामध्ये तुम्हाला ज्याही कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचे, आर्टवाले आर्टचा कट ऑफ चेक करा, सायन्सवाले सायन्सचा कट ऑफ चेक करा, कॉमर्सवाले कॉमर्सचा कट ऑफ चेक करा। त्यानंतर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये जे रिझर्वेशन आहे रिझर्वेशननुसार संपूर्ण कट ऑफ असणार आहे। सर्वप्रथम 30% वुमन रिझर्वेशन असल्यामुळे बघू शकता SCचा कॅन्डिडेट होता हा 407 वर याचा नंबर लागलेला आहे या कॉलेजला। जेही XYZ कॉलेज असेल अशा प्रकारे तुम्ही चेक करा। मी एक कॉलेज तुम्हाला संपूर्ण माहिती समजून सांगणार आहे। त्यानंतर STचा विद्यार्थी, NTB, NTC, OBC, जनरल। त्यानंतर यामध्ये स्पोर्टमधला विद्यार्थी इथे तुम्हाला दाखवण्यात येणार आहे। त्यानंतर प्युअर म्हटलेलं आहे म्हणजे फक्त जनरल कॅटेगरीनुसार विद्यार्थी म्हणजे SCचा विद्यार्थी हा मुलगा असू शकतो किंवा मुलगीसुद्धा असू शकते। यामध्ये 386 यामध्ये मार्क्स दिलेले आहे। अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण कट ऑफ चेक करू शकता की पहिल्या राऊंडमध्ये जो विद्यार्थी सिलेक्ट झालेला होता तो विद्यार्थी किती मार्क्सवर सिलेक्ट झालेला होता। तर 386 वर हा शेवटचा विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे। जर तुम्हाला 386 असेल आणि तुमची कास्ट असेल समजा SC तर तुम्ही हे कॉलेज ॲड करू शकता किंवा यापेक्षा जास्त मार्क्स असेल तर तुम्ही हे कॉलेज ॲड करू शकता। अशा प्रकारे कट ऑफ लिस्ट एकदा चेक करा। कट ऑफ लिस्ट चेक करायचा फायदा तुम्हाला असा होणार की तुमच्या लक्षात येणार की हे कॉलेज आपल्याला टाकायचं आहे किंवा नाही टाकायचं। कारण तुम्हाला फॉर एक्झाम्पल 260 किंवा 70 मार्क्स असेल आणि तिथला कट ऑफ 380 असेल तर तुम्ही याला थोडं खाली ठेवू शकता, कारण की तुम्हाला माहीत आहे 380 आणि 260 270चा डिफरन्स खूप आहे। तर या प्रकारे तुम्ही तुमची लिस्ट बनवू शकता। तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं की जागा किती आहे, जागा चेक करून घ्या। त्यानंतर कट ऑफ लिस्टचा सुद्धा व्हिडिओ भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की सर आम्हाला राऊंड 2 साठी कट ऑफची लिस्ट कशी चेक करायची किंवा कट ऑफ कसा बघायचा या संदर्भात थोडी माहिती द्यावी, त्यानुसार हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर तुम्ही असा कट ऑफ सुद्धा चेक करा, जागासुद्धा चेक करा आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण व्हिडिओ तोच बनवणार होतो की ज्यामध्ये प्रोसेस कशी असणार आहे, परंतु कट ऑफबद्दल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी आलेली आहे त्यामुळे आपण कट ऑफबद्दल ही माहिती प्रोव्हाइड केलेली आहे की या प्रकारे तुम्ही तुमचा कट ऑफ चेक करू शकता। तर पुढील व्हिडिओ आपण प्रोसेस कशी असणार आहे उद्याची या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहे। तरी विद्यार्थ्यांनी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा। यामध्ये कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।